मी आदरणीय पवार साहेबांना युवा संघर्ष यात्रा जे आम्ही सर्व युवा मिळून काढत आहोत 24 तारखेचं आमंत्रण देण्यासाठी आम्ही गेलो होतो आणि ते आमंत्रण देत असताना एक तर त्यांनी स्वीकारलं ते स्वतः 24 तारखेला सकाळी 10 वाजता टिळक स्मारक पुण्याला ते येणार आहेत दसऱ्याच्या दिवशी युवांशी संवाद साधण्यासाठी। पण ते स्वीकारत असताना शेतकरी दिंडी जेव्हा आदरणीय पवार साहेबांनी आणि शेतकऱ्यांनी त्यावेळेसचे जे सर्व नेते होते त्यांनी काढली होती त्याबद्दल काही गोष्टी त्यांनी सांगितल्या। अशा पद्धतीने एक चांगला संवाद आदरणीय पवार साहेबांबरोबर झाला आणि त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि खऱ्या अर्थाने आज या महाराष्ट्रामध्ये युवकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि त्यासाठी युवा म्हणून तुम्ही सर्वजण लढत आहात याचा आनंद त्यांनी व्यक्त केला। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसिस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे। आजच कॉल करा 78 25 89 36 00 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। ललित पाटील यांना अटक करण्यात आली आहे। चेन्नईमध्ये त्यांना अटक झाली कशा पद्धतीने झाले कारण की राजकीय हस्तक्षेप आहे असा अनेकांकडून आरोप केला जात होता। मुद्दा आज अटक झाली का काल झाली याच्यापेक्षा ज्या दिवशी ती घटना घडली त्यावेळेसच कारवाई करणं जास्त महत्त्वाचं होतं। त्यांच्यासाठी कोणाचा फोन आला हे कुठेतरी सांगण्याची जरूरत आहे, शहानिशा करण्याची जरूरत आहे। जर नेतेच अशा लोकांची पाठराखण करत असतील की ज्या व्यवसायात हे लोक आहेत आणि ज्यांच्यामुळे युवा पिढी बर्बाद होते तर मग हे योग्य नाही। त्यामुळे शहानिशा होणं अतिशय महत्त्वाचं आहे की कोणाचा फोन गेला होता सुरुवातीला त्यांना सोडण्याचा। राष्ट्रीय कनेक्शनवरती सत्ता पक्षाच्या नेत्यांवरतीच आरोप आहेत। पोलीस योग्य प्रकारे निपक्षपाती चौकशी करतील असं वाटतं का? हे बघा ह्या सगळे जे काही विषय असतात ज्याच्यामुळे आजची आणि उद्याची पिढी ही बर्बाद होऊ शकते नाहीतर सामाजिक कार्यकर्त्यांवर कुठं लाठीचार्ज होत असेल तर ह्या सगळ्या ज्या एन्क्वायरी आहेत त्या सर्व एन्क्वायरी ह्या ज्युडिशियल एन्क्वायरी होणं महत्त्वाचं आहे। कारण सरकारच्या अशा अनेक एन्क्वायरी आत्तापर्यंत चालू आहेत जे सरकार करतंय पण त्या कधीच संपत नाहीत। मग अशा एन्क्वायऱ्या जर संपणारच नसतील तर युवकांना न्याय कसा मिळेल? अशी जी चोर लोक आहेत जे कुठेतरी बर्बाद करतात एका पिढीला त्यांना आपल्याला जेलमध्ये कसं टाकता येईल? त्यामुळे ह्याच्यामध्ये ज्युडिशियल एन्क्वायरी होणं अतिशय महत्त्वाचं आहे। सुप्रीम कोर्टामध्ये काल पत्रकावरती सुनावणी झाली। सुप्रीम कोर्टाने काल देखील अध्यक्षांना फटकारलेलं आहे। एक पद्धतीने अध्यक्षांनी माध्यमांना वेळ कमी द्यावी आणि सुनावणी पार पाडावी अशा प्रकारचं फटकारलं कसं पाहता तुम्ही? आता सुप्रीम कोर्टाने खऱ्या त्या गोष्टी तिथं बोललेल्या आहेत। खरं तर आतापर्यंत निर्णय घ्यायला पाहिजे होता अध्यक्षांनी पण तो का नाही घेतला? अध्यक्षांनी जर निर्णय घेतला या 16 लोकांच्या विरोधात तर भाजप आणि शिंदे गटामध्ये वाद निर्माण होऊ शकतो। मग उगाचच उशीर करायचा मग हा सगळा विषय कोर्टात गेला पाहिजे आणि 16 उमेदवार आमदार जे आहेत ते अपात्र झाले पाहिजे आणि अपात्र झाल्यानंतर मग काही भाजपच्या नेत्यांना आमदारांना मंत्रिपद द्यायचं असं काहीतरी रणनीती या सरकारची आहे। पण अध्यक्ष याबाबतीत कुठेही निर्णय घेणार नाही। आणि दुसरी गोष्ट महाराष्ट्राचे अध्यक्ष स्वाभिमानी महाराष्ट्राचे अध्यक्ष स्वतः निर्णय घ्यायला पाहिजे। दिल्लीला जाऊन दिल्लीला विचारून कुठलाही निर्णय त्यांनी घेतला नाही पाहिजे। शेवटी आपल्या सर्वांचा स्वाभिमान त्याच्यामध्ये आहे। संजय राऊतांनी एक व्हिडिओ ट्विट केला होता त्याच्यामध्ये भाजपचे नागपूरचे शहराध्यक्ष जे आहेत ते पोलीस उपायुक्तांना कुठेतरी धक्काबुक्की करताना भाजपचा हा एक अहंकार आहे। सुशांत सिंग राजपूतचा जे काही केस होते तेव्हा बिहारला इलेक्शन होतं आणि भाजपला बिहारमध्ये फायदा व्हावा यासाठी मुंबई पोलिसाची बदनामी भाजपने तिथं केली आणि काल एका मोठ्या अधिकाऱ्याला जर भाजपचा कार्यकर्ता मारत असेल त्याच्यामध्ये अहंकारच आपल्याला कुठेतरी दिसतो आणि अशा अहंकार पद्धतीने जर भाजपचे कार्यकर्ते कुठेतरी वागत असतील आजच कारवाई करायची जरूरत आहे। सरकार कारवाई करणार नाही, अधिकाऱ्यांनीच त्या कार्यकर्त्यांवर पदाधिकाऱ्यांवर कारवाई करून एक कुठेतरी सांगून द्यावं की अशा पद्धतीने पोलिसांवर कुणी हात उचलला नाही पाहिजे। आगामी सर दुसरीकडे जनता दरबार घ्यावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांनी जनता दरबार घ्यावा अशा सूचना एकनाथ शिंदेंनी दिल्या पण त्यांचेच मंत्री शिवसेनेचे नेते जनता दरबार घेत नाही। कसे जनता दरबार घेतील? जनता तिथं आल्यानंतर जनता त्यांच्यावर काय करेल, कशा पद्धतीने वागेल? कारण का जनतेच्या विरोधातच हे सरकार जर आज काम करत असेल तर मग जनता दरबार त्यांना घेणं परवडणार नाही आणि जनता दरबार घेत असताना कदाचित उद्या जाऊन अशा पद्धतीने ते घेऊ शकतील। लोकांना स्वतःच्या खर्चाने ते तिथं एकत्रित करतील आणि खर्च करून मोठी गर्दी करतील जे आपण
शासन आपल्या धारीमध्ये बघितलेलं आहे. एवढं धारस या नेत्यांमध्ये नाहीये की जनता दरबार ते घेऊ शकतील. सर दुसरीकडे पाहिलं त्यावेळेस मुख्यमंत्री कोण हवा असं त्यांना प्रश्न विचारण्यात आला. कोण? चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष ते ठाणे दौऱ्यावरती काल होते. काल त्यांनी आढावा देखील घेतला. मुख्यमंत्री कोण हवा असा प्रश्न विचारला तेव्हा कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हवेत असं त्यांनी बोललेलं आहे. कशा पद्धतीने पाहता मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये कार्यकर्त्यांच्या ह्या भावना आहेत? तो एक संदेश आहे की भाजपलाच येत्या काळामध्ये ताकद दिली जाईल. आज जे काय घडलंय शिंदे गटाबरोबर ते फक्त ॲडजस्टमेंट आहे. भाजपला सत्तेत यायचं होतं आणि शिंदे गट हे एक फक्त ॲडजस्टमेंट आहे. उद्या जाऊन शिंदे गटाचं जे कुठलं चिन्ह आहे त्याच्यावर किती लोकांना लढायला मिळेल हे सांगता येत नाही, पण अनेक लोकांना भाजपवरच लढावं लागणार आहे, भाजपच्या चिन्हावर असं दिसतंय. आणि ठाण्याची जी काही खासदारकीची सीट आहे त्याच्यावर सुद्धा कदाचित भाजप उद्या क्लेम करू शकतं असंही म्हणलं जातं. दुसरीकडे पाहायला गेलं तर काल लोकसभेच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी एक बैठक बोलवली. कशाचं मंत्रिमंडळाचा विस्तार नवरात्रीत होणार असं सांगितलं. कसा होणार? झालेला नाहीये. 40 लोकांना इच्छा आहे मंत्रिपद घ्यायची आणि मग सगळ्यांना संधी मिळणार नाही. नाराजगी मोठ्या प्रमाणात वाढेल. मग अजून नाराजगी घेऊन एक तर जनतेची नाराजगी या सरकारने आपल्यावर ओढून घेतलेलीच आहे आणि आमदारांची नाराजगी ते सुद्धा आता इलेक्शन वर्षावर आल्यानंतर जर ते घेत असतील तर त्यांना परवडणार नाही हे त्यांना माहिती आहे. विस्तार होईल असं वाटत नाही. पण हे जे 16 आमदारांचं जे काय अपात्रतेचा विषय आहे तो 100% अध्यक्ष डिले करतील. तो विषय कोर्टात जाणार आणि कोर्टच निकाल या 16 लोकांच्या विरोधात देणार आणि मग तिथे जे काही मंत्री आहेत त्याच्यातले जी काही पदं आहेत ती भाजपला जातील असं वाटतं. दुसरीकडे पाहायला गेलं तर 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी एक बैठक लोकसभेच्या अनुषंगाने बोलवली होती. त्या बैठकीत दावा 23 सीटाचा केलेला आहे शिंदे गटाने. तर दुसरीकडे पाहायला गेलं तर 22 सीटाचा दावा जो आहे तो 22 सीटाचा दावा शिंदे गटाने केला. 23 सीटाचा दावा भारतीय जनता पार्टीने केला. 45 सीट झालेत. उरल्यात 3 सीटा. अजित पवार गट 3 सीटांमध्ये लढवेल का? कारण नाराजीचा सूर जास्त वाढलेला आहे त्याच्यामुळे त्यांना 3च सीट मिळतील. कारण गेल्या वेळेस तुम्ही 2019 आणि 2014 21 सीट लढले होते. स्वाभिमानाच्या बाबतीत जे नेते राष्ट्रवादी बरोबर होते आणि स्वहितासाठी स्वार्थासाठी आता सत्तेत गेलेले आहेत त्यांना किती स्वाभिमान राहिलेला आहे हे येत्या काळामध्ये आपल्याला बघावं लागेल. 3च सीटवर ते लढतील का अजून सीट मागतील हे आपल्याला बघावं लागेल. कारण का जे काही शिंदे गट असेल भाजप सुद्धा आहे आणि जे नेते आता पलीकडे गेलेले आहेत त्यांना कोणालाही शाश्वती राहिलेली नाही. त्यांचे उमेदवार निवडून येतील त्यामुळे सगळे सेफ करतील. सुरुवातीला सगळेच मोठे मोठे आव्हानं करतील, मागणी करतील, पण त्याच्यावर काय मार्ग निघेल असं आम्हाला सगळ्यांना वाटत नाही. ते काय करायचं ते करतील, पण आम्ही नक्कीच चर्चा करून योग्य पद्धतीने लोकांना विश्वासात घेऊन लढणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.